माळकोटा येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना महादेव कुगनुरे यांच्याकडून मदत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकोटा येथील बगले कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले होते। त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील ज्वारी, गहू, खते, बी बियाणे आदी इतर साहित्याची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर घटनेची माहिती यमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनुरे यांना मिळताच यमके फाउंडेशनच्या वतीने त्वरित दखल घेऊन जळीतग्रस्त नागनाथ बगले व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन घर उभारण्यासाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे। खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते, म्हणून एक सामाजिक बांधिलकी जपत महादेव कुगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना नेहमीच मदतीचे हात देऊन एक माणुसकी जपण्याचे काम ते करीत असतात। सोलापूर जिल्ह्यात कोठेही जळीतग्रस्ताची घटना घडल्यास यमके फाउंडेशनच्या वतीने तात्काळ दखल घेऊन मदत पोहोचवली जाते। आज माळकोटा येथील जळीत कुटुंबियाच्या बाबतीतही महादेव कुगनुरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे। या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, सिद्धाराम बगले, ग्रामपंचायत सदस्य आनंदकुमार थोरात, यशवंत वाघमोडे, दत्ता म्हेत्रे, ओंकार स्वामी, माळकोटा पोलीस पाटील वर्षाराणी बगले, पोलीस पाटील धर्मराव कोळी, पोलीस पाटील अशोक पुजारी, धनराज कोळी, महादेव कोळी, जालिंदर माशाळे, बशीर नदाब, प्रज्वल प्रचंडे, विनोद गव्हाणे, राहुल हेरडे, सागर मदने, अविनाश तोडकरी, विष्णू कळमरे, हिमेश सगरे, गजानन मेरिखो आदींसह माळकोटा पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। आग झाल्यामुळं आमचे नेते म्हणा किंवा आमचे अधिकारी साहेब म्हणा, आमचे दैवत म्हणा, ते आमचे महादेव कुगनुरे साहेब आज त्यांच्या हस्ते या जळीतग्रस्त कुटुंबियांना फुल फळाची पाकळी म्हणून आज बंद पाकिट देणार आहेत। त्या दानशूर व्यक्तीला असंच देवाने सदैव त्यांना साथ द्यावं, त्यांची उज्ज्वल यशस्वी व्हावं अशी प्रार्थना करतो ईश्वरचरणी आज। आणि हा चेक किंवा बंद पाकिट नागनाथ पंचप्पा बगले आणि त्याचे परिवार कुटुंब आज त्यांनी ते चेक आणि बंद पाकिट स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो। आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना बंद पाकिट देऊन सहकार्य करावं। असंच आपलं यशस्वी गोडधोड असंच चालू राहू दे।